यानंतर बघूयात पुढची बातमी आणि ती म्हणजे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कौल जे आहे ते 11 तारखेला येणार आहेत। पण आज एक्झिट पोलचा दिवस आहे। एक्झिट पोलची आकडेवारी सुद्धा आता संध्याकाळपासून यायला लागलेली आहे। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा अशा या 5 राज्यांमध्ये कौल लागणार आहे। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या 4 राज्यांमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असेल असा अंदाज बहुतेक एक्झिट पोलनी व्यक्त केलेला आहे। तर पंजाबमध्ये मात्र भाजप अकाली दल युतीचा धुव्वा उडेल अशी शक्यता सुद्धा या सगळ्या पोलमधून व्यक्त केली गेली आहे। पंजाबमध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस असेल, पण भाजप अकाली दल युतीला 10 पेक्षा कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे। उत्तर प्रदेशात मात्र भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलासादायक चित्र दिसतंय। 26 वर्षांनंतर उत्तर प्रदेशमध्ये कमळ फुलण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। याचबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर आहे आपला नवी दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड। सुमेध, काय नेमकं हे एक्झिट पोलचं चित्र आहे? कारण 5 राज्यांच्या निवडणुका जरी म्हटल्या तरी 4 राज्यांमध्ये भाजपला आघाडी बहुतेक करून एक्झिट पोलमध्ये आपल्याला बघायला मिळते। विनायक, ज्या पद्धतीत एक्झिट पोल आता समोर आलेले आहे त्याच्यावर एकंदरीत एक चित्र निर्माण झालेलं आहे की 2019चं जे लोकसभा इलेक्शनच्या दृष्टिकोनातून जी सेमी फायनल होती त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळतानाचं सर्व एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। युतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो भाजप होईल आहे असं एक्झिट पोलचे भाकीत वर्तवले जात आहे। आणि दुसरीकडे गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सध्या काँग्रेस शासित सरकार आहे। मणिपूरमध्ये देखील पक्ष जो आहे तो भाजप येईल असं वर्तवलं जात आहे। मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार झाला नसला तरी एक सहानुभूती जी होती ती नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारकडे होती। दुसरीकडे उत्तराखंडमध्ये जे काँग्रेसचं हरीश रावत यांचं सरकार आहे ते बऱ्यापैकी भाजपनी अस्थिर करण्याचा प्रयत्न गेल्या काही काळामध्ये केल्याचा आरोप काँग्रेसकडनं होत होता। मात्र आता जे एक्झिट पोल आलेले आहेत त्याच्यामधनं जे म्हणतात की त्या उत्तराखंडमध्ये देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल आहे। सर्वात विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ज्या नरेंद्र मोदी यांनी 3 दिवस रोड शो केला, अमित शहा आणि सगळे दिग्गज नेते युपीमध्ये प्रचारामध्ये ठाण मांडून बसले होते, अशा त्याच्यामध्ये युपीचं जे चित्र आहे ते काही थोडंसं भाजपच्या बाजूने जाताना दिसत आहे। आणि एकंदरीत जवळपास आकडेवारी जी मिळते आहे आपल्याला 170 ते 200 या भाजप बरोबर अशी ते आकडेवारी। राईट, म्हणजे एकूण आपण पाहिलं सुमेध तर आकडे वेगवेगळे एक्झिट पोलचे ते यानंतर आपण हे आकडे सुद्धा बघणार आहोत।